नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात मोठी अपडेट. कर्मचाऱ्यांच्या वेतनात शासकीय अधिकाऱ्यांचा खोडा. तर महिन्यातील वेतन कर्मचाऱ्यांना मिळणार की नाही? चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. कर्मचारी आणि अधिकारी यांना दर महिन्याच्या 7 तारीख रोजी वर्षानुवर्ष वेतन मिळत आहे, पण हल्ली संप आणि कोरोनापासून वेळेवर वेतन मिळालेले नाही. संपानंतर मात्र न्यायालयात दिलेल्या आश्वासनानुसार आता 7 तारीख उलटली तरी 10 तारखेपर्यंत वेतन मिळत आहे. या महिन्यात मात्र 10 तारखेपर्यंत वेतन मिळेल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण प्रवासी कराचे 780 कोटी रुपये अगोदर शासनाला भरा, नंतरच वेतनाला कमी पडणारी रक्कम देऊ असा खोडा आता सरकारी अधिकाऱ्यांनी घातलेला आहे. एकीकडे वेतनाला आणि खर्चाला कमी पडणारी रक्कम एसटीला दर महिन्याला देऊ असे लेखी आश्वासन दीर्घकालीन संपानंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने उच्च न्यायालयात दिले होते. तर दुसऱ्या बाजूला मात्र त्यात दर महिन्याला काही ना काही खोडा घालण्याचे काम मात्र आता सरकारी अधिकारी करत आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून प्रवासी कराची शासनाला देय असलेली 780 कोटी रुपयांची रक्कम शासनाला तत्काळ भरणा करा, अन्यथा या महिन्यात शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येणार नाही अशी अट घातली असून आता वेतन व इतर खर्चातला कमी पडणाऱ्या निधीची शासनाकडे मागणी करण्यात आलेली फाईल मात्र आता एसटीकडे परत पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या महिन्यातील वेतन कर्मचाऱ्यांना द्यायचे कसे असा प्रश्न आता समोर निर्माण झालेला आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.